तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद शहरातील श्री संत सखाराम महाराज मंगल भवनात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, राज्य शिक्षक संघ, ITI निदेशक संघटना व समविचारी संघटना जिल्हा बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने 9 एप्रिल रोजी शिक्षक संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक PL भुंबरे होते। हे तर प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अमरावती शिक्षक मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार दिलीप कडू, माजी मुख्याध्यापक आशुतोष लांडे, कार्याध्यक्ष व माजी मुख्याध्यापक राम बारोटे, माजी प्राचार्य SD भगत, माजी प्राचार्य डॉक्टर प्राध्यापक NR निंबाळकर, मुख्याध्यापक DV इंगळे तसेच तालुक्यातील सर्व शाळांतील शिक्षकांची उपस्थिती होती। विदर्भ माध्यमिक संघाचे अधिकृत उमेदवार दिलीप भीमरावजी कडू यांनी सभेमध्ये संवाद साधताना शिक्षकांच्या समस्येवर विस्तृत चर्चा केली। शिक्षकांनी शासनाच्या प्रत्येक शालेय संबंधित GRचा अभ्यास करण्याचे सूचित केले। शिक्षण सेवकांसाठी प्रसूती रजा संघटनेने मंजूर केली। वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी, सेवा, ज्येष्ठता यादी इत्यादींवर प्रकाश टाकला। विनाअनुदानित शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या। संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक राम बारोटे यांनी संघटना बळकट करण्याचे व दिलीप भीमरावजी कडू यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्वश्री PP भागवत, शरद सातव, SA वाघ, SP तिजारे, DP कोकाटे, SG उमाळे, SG वाघ, VK काळपांडे यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन KO इंगळे सर यांनी केले। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, जळगाव। मुळात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या निर्मितीचा उद्देश काय होता हे आपण समजून घेतलं पाहिजे। म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळी, स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून म्हणजे 1946 पासून त्या संघटनेची निर्मिती झाली आणि तेव्हा डोळ्यासमोर फक्त 2 उद्देश होते। एक तर या सर्व शिक्षकांना स्थैर्य मिळालं पाहिजे, म्हणजे नोकरीची शाश्वती आणि वेतनाची निश्चिती, या 2 बाबी, प्रमुख बाबीसाठी या संघटनेची निर्मिती झाली। म्हणजे संघटनेची निर्मिती आमदार बनवण्यासाठी झाली नाही, संघटनेची निर्मिती हे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी झाली। मग योगायोगानं तुम्ही जर प्रश्न सोडवत गेले तर लोक हेच म्हणतात की बा एवढं तुम्ही सगळं इकडे करता, असं चालणार नाही। बाहेर राहून सभागृहामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही काम केलं पाहिजे, केवळ बाहेर राहून चालत नाही। आणि प्रतिनिधी हा सभागृहात गेला तर तो आपल्या शिक्षकांनाच असला पाहिजे, म्हणजे त्यांना आपली जाणीव असते आणि तो तळमळीने आपल्यासाठी काम करत असतो। म्हणून आपण या बाबतीत इतरांचं विचार न करता, राजकीय प्रचाराला बळी न पडता, आपण आपल्या हिताचा विचार करून आता जे आपल्या समोर उमेदवार आहेत हे अतिशय अभ्यासू आहेत, त्यातल्या त्या तळमळीने काम करणारे आहेत। यांचं काम शिक्षकांच्या प्रती असलेलं आम्ही अनेक वर्षापासून पाहतोय। आमच्या सहवासात त्यांनी बरंच काम केलेलं आहे। आम्ही सगळ्यात पहिले जर कोणाचं नाव माझ्या डोळ्यासमोर आलं असेल तर ते KR पवार सरांचं आलं। तर जेव्हा जेव्हा सभा घ्यायची असते तेव्हा आंबेडकर विद्यालयाची सगळी मंडळी, वाघ सर असतील किंवा इंगळे सर असतील आणि KR पवार सर असतील, या सगळ्यांमध्ये लिडिंग जर कोण असायचं तर ते KR पवार सर आहेत। आणि आज दुर्दैवाने ते आपल्यामध्ये नाही आहेत। त्यांना मनपूर्वक मी श्रद्धांजली अर्पण करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। मित्रांनो, सगळ्यात पहिला आनंदाची बाब जी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात होतं की दोन्ही विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना जी कोटरे सरांच्या नेतृत्वात लढत होती आणि डायगवळे सरांच्या नेतृत्वात लढत होती आणि दोन्ही काही वर्ष वैचारिक मतभेद असल्यामुळे बाजूला होती, त्या दोन्हींचं एकत्रीकरण या वर्षी झालं आणि या दोन्ही मिळून आपण विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची उमेदवार